हे मित्रमंडळींनो, तो आमचा प्रवास सुरू झाला आहे आणि आमचा काही प्लॅन नव्हता आणि अचानक एकदम रात्रीचा म्हणजे प्लॅन झाला आहे. मुंबईवरनं आमची अजून 2-4 मित्र आहेत, ते आपल्या गाड्या घेऊन येत आहे आणि आता आम्ही म्हणजे रात्री डिसाईड केलं अचानक मध्ये की आम्ही जाणार आहे गणपतीपुळे. तर आता आमचे मित्र येत आहे, आम्ही इथे थांबलोय त्यांच्यासाठी. ते कुठे मागे थोडे आहेत 3-4 किलोमीटर. ते आता नाश्ता करून येतील, आम्ही त्यांना जॉईन करू आणि आम्ही जाऊ गणपतीपुळे. यापुढे आपण तिकडचे तुम्हाला शॉर्ट्स या व्हिडिओ या क्लिप्स तुम्हाला माझा मित्र फंकी राहुल तुम्हाला देईलच, व्हिडिओ मध्ये टाकेल असं. हे व्हिडिओ मध्ये टाकेल, तुम्ही ते बघून तुम्ही पण एन्जॉय करा, आम्ही पण एन्जॉय करतो. Hey everybody, it's me Funky Rahul back in again with a new video. So पिछले वीडियो में मैं प्रथमेश ने कमेंट किया था करके हम लोग पालकी में जाने वाले वेजी में, दिन उसके बाद मोरनी में था, मैं पालकी में नाचेंगे, बहुत बहुत मजे करेंगे. तो वही मजे करने के बाद हम लोग यहाँ पे हम लोग थे मुंबई के 4 से 3-4 गाड़ियाँ आ रही है क्योंकि हम लोग जा रहे हैं गणपतीपुळे. तो आज की जर्नी बहुत ही सुंदर रहने वाली, बहुत ब्यूटीफुल रहने वाली है. तो मिलते हैं आगे के ब्लॉग में, कंटिन्यू करते हैं एंड स्टे ट्यून. बाय. तर आपण संगमेश्वर पोहोचलो आहेत. आपण ऍक्च्युली सर्व मित्र भेटणार होते, तर सर्व मित्र आले आहेत. इथे नाश्ता करूया आणि नाश्ता केल्याच्या नंतर आपण जाऊया गणपतीपुळेसाठी. सो ड्यूड, हम लोग रत्नागिरी पहुंच गए. बहुत ही खूबसूरत नजारा है ड्यूड. पलाओ और 3 सेकंड रखना था, 3 यहाँ से वहाँ तक जाने के लिए ऑलमोस्ट 1.5 किलोमीटर की जिप लाइन है, जो कि है ऑलमोस्ट 1200 रुपया. तो आपको भी करना रहेगा तो यहाँ पे नज़दीकी कॉन्टेक्ट कीजिए, जो कि ओशन फ्लाई जिप लाइन है. ये आगे की जरूर है कि गणपतीपुळे के लिए. तो मिलते गणपतीपुळे में, तो स्टे ट्यून्ड.
चल फायनली काही आम्ही ते गणपतीपुळे पोहोचलो आहे आणि आता प्रवास पण खूप चांगला होता. आम्ही खूप लांबून आलो आहे. मी ॲटलिस्ट 2 दिवस तिथे थांबलो होतो. या आता इथे पोहोचतोय आम्ही. परवा माझे मित्र का आले आणि हा माझा भाऊ फंकी राहुल. आता तो कॉमेंट्री करतो इकडे. मित्रांनो येताना खूपच चांगले व्ह्यूज होते आणि खूपच चांगले शॉट होते. आणि आता आपण पुढे जाऊया गणपतीपुळेसाठी आणि इथे इकडनं दर्शनाची रांग आहे आणि इकडनं समुद्री रस्ता आहे. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो स्टे ट्यून. कसं काय मित्रांनो, मी तुमचा फंकी राहुल. बॅक टू अवर व्हिडिओ. तर मित्रांनो खूपच चांगलं दर्शन झालं. ऑलमोस्ट 2 मिनिटात दर्शन झालं. भटजी भटकले कारण की मीने गणपती बाप्पा मोरया याचे घोषणा केली. तर माझ्या पुढचं कंटिन्यू करेल माझा मित्र सतमित. ये भाई बोल. सर हे काय तुम्ही मला शेवटच्या व्हिडिओत मंदिराच्या बाहेर बघितला आणि आत्ताच माझं दर्शन झालं. तर मंदिराचं ना वातावरण एकदम शांत आणि एकदम थंड होतं. माझं ना 2 मिनिटातच दर्शन झालं आणि एकदम चांगला प्लेस आहे. तिथे म्हणजे हे मोकळी जागा पण आहे आणि इथे जवळच सी फेस आहे. तुम्ही म्हणजे बीचवर जाऊन पण रिलॅक्स एन्जॉय करू शकता. तर मित्रांनो तुम्हाला अगर परिक्रमा करायची असेल ना, अशी इकडनं परिक्रमा करून तुम्ही इथे परत येऊ शकता. ही परिक्रमा चांगली असते असं बोललं आहे. तर मित्रांनो इथेच आपण एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये जे काय आपण लवकरच अपलोड करूया. तर स्टे ट्यून. आणि अगर यूट्यूबवरती तुम्ही मला फॉलो नाही केलं तर यूट्यूबवरती पण सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्रामवरती पण मित्रांनो मला फॉलो करून घ्या. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून. अरे